ठरलं तर मग या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन डॉक्टरांना म्हणत असतो, डॉक्टर आम्ही सायलीला घरी कधी घेऊन जाऊ शकतो. याच्यावरती कल्पना म्हणते, बघितलं मी विचारलं डॉक्टरांना हा प्रश्न तर तुम्ही मला ओरडलात, आता ओरडा अर्जुनला. याच्यावरती प्रताप म्हणतो, अरे बाळा, अशा ह्याच्यामध्ये तिला घरी घेऊन जायची घाई नसते करायची, तिची रिकव्हरी होणं महत्त्वाचं आहे की नाही. त्यामुळे आपण जो वेळ तिला इथे ठेवायचा आहे तो पूर्ण वेळ इथेच ठेवूया, घरी न्यायची घाई नाही करायची, राहू दे की 2-3 दिवस तिला पूर्ण रिकवर होऊ दे. डॉक्टर म्हणतात, हो, त्यांची रिकव्हरी झाल्याशिवाय त्यांना मी कुठेही पाठवणार नाही, तुम्ही घरी न्यायची घाई करू नका. प्रताप म्हणतो, मी तुला तेच सांगतोय अर्जुन, आपण घाई करूया नको, आता ती आउट ऑफ डेंजर आहे, पण अजूनही सगळं शरीरामधल्या जखमा भरून यायला, औषध पाण्याला रिस्पॉन्स करायला वेळ लागतो आणि त्यामुळे सायलीला डॉक्टर म्हणेपर्यंत आपण इथेच ठेवायचं, तू अजिबात घाई करू नको, असं म्हणत प्रताप अर्जुनला व्यवस्थितपणे समजावून सांगत असतो. नागराजचा चेहरा मात्र पडलेला असतो, करायला काय गेलो आणि झालं काय. इकडे आता कल्पना सांगत असते, तुम्ही सगळ्यांनी घरी जा, मी सायलीसोबत इथे थांबते. याच्यावरती अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करत असतो की मी थांबतो इथे. अश्विन म्हणतो, हे बघ दादा, आता तुम्ही सगळ्यांनी घरी जा, काही काळजी करू नका, सायली वेणी आउट ऑफ डेंजर आहे, असं म्हणत अश्विन आता सगळ्यांना घरी जायला सांगत असतो. तर त्यावेळेला अर्जुन डॉक्टरांचे आभार मानतो. अश्विन म्हणतो, आपण सगळ्यांनी बाहेर जाऊया, आपण सगळेजण बाहेर थांबूया, इथे उगाच गर्दी नको. अर्जुन म्हणतो, डॉक्टर साहेब खरंच थँक्यू, तुम्हाला मी जे काही बोललो त्याबद्दल मला माफ करा, पण तुम्ही जे आज केलंत ना, सायलीचा जीव वाचवून माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेत. सायली हे सगळं पाहत असते, आपल्यासाठीची अर्जुनची धावपळ, आपल्यासाठीची तगमग हे सगळं सायलीला दिसत असतं. मग अर्जुन सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, काळजी घ्या तुम्ही, आहे मी बाहेर. अर्जुन बाहेर येतो. सगळेच जण बाहेर आलेले असतात. डॉक्टर आता काही बेसिक औषधं, बेसिक काय काळजी घ्यायची हे समजावून सांगत असतात. अश्विन आता ते सगळे कागदपत्र पाहत असतो. अर्जुन म्हणतो, अश्विन काही प्रॉब्लेम आहे का. याच्यावरती अश्विन म्हणतो, नाही दादा, प्रोसिजर आहे ती फॉलो करायला पाहिजे. कल्पना म्हणते, मी इकडे थांबते ना, तुम्ही सगळ्यांनी घरी जा. याच्यावरती प्रताप म्हणतो, मला असं वाटते इथे कोणीतरी एकानेच थांबून बाकी सगळ्यांनी घरी जायला पाहिजे. आता रविराज म्हणतो, अर्जुन तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होत आहे. याच्यावरती आता इकडे सगळेच जण कोण थांबणार अशी चर्चा करत असतात. प्रताप सांगत असतो, इथे कोणीतरी एकाने थांबून बाकी सगळ्यांनी घरीच जायला पाहिजे. त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो, मला असं वाटते की जर बँगलोरवरून ब्लड यायला इतका वेळ होता तर मग अचानक ब्लड कुठून आलं. तेव्हा रविराज म्हणतात, अरे OPDमध्ये एक बाई आली होती, त्या बाईने सायलीला ब्लड दिलं. अर्जुन म्हणतो, त्या बाईला तुम्ही भेटलात का. तर नर्स सांगते, नाही अहो, म्हणजे तिचा आमच्याकडे कोणता रेकॉर्ड पण नाही, तिच्या हाताला लागलं होतं म्हणून ती इकडे आली होती आणि आम्ही तिच्यावरती उपचार केले, पण अचानक त्या निघून गेल्या, त्यांना काही बोलता येत नव्हतं, त्यामुळे त्या जे काही सांगतायत आम्हाला काहीच कळलं नाही आणि त्या अचानकपणे निघून गेल्या. अर्जुन म्हणतो, असं कसं, त्या इथे आल्या होत्या तरी निघून कशा काय गेल्या. आणि सगळ्यांनाच त्या बाईच्याबद्दल आश्चर्य वाटतं की आली, आपली मदत केली आणि अचानक निघून पण गेली. इकडे पूर्णाजी देवासमोर दिवा लावत असते आणि सायलीला शुद्ध आली, तिची तब्येत रिकवर होते, यासाठी देवी आईचे आभार मानत विमलला आता नैवेद्य आणायला सांगते आणि देवी आईसमोर नैवेद्य ठेवते. इकडे अर्जुन सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि इतक्या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर आली म्हणून मनातल्या मनात देवाचे आभार मानत असताना तिच्या बाजूला बसतो. तितक्यात तिथे अश्विन येतो. अश्विन म्हणतो, दादा ये जरा बाहेर ये, असं म्हणत आता इकडे अश्विन अर्जुनला बाहेर घेऊन जातो. सायलीला झोप लागलेली असते, त्यामुळे तिला डिस्टर्ब नको म्हणून अश्विन आता बाहेर घेऊन अर्जुनला जातो. अर्जुन बाहेर येतो. बाहेर सगळेजण बसलेले असतात. त्यावेळेला कल्पना म्हणते, अश्विन खरंच तू खूप मोठं काम केलंस रे, म्हणजे दिवस रात एकत्र करून तू आज सायलीचा जीव वाचवलास. अश्विन म्हणतो, मम्मा काय बोलतेस, अगं माझं हे नेहमीचंच काम आहे. असं म्हणत असतानाच आता मात्र कल्पना म्हणते, मला असं वाटते की सायलीसोबत आज एका व्यक्तीने थांबूया. तर इकडे प्रिया सांगते, मी थांबते ना इथे, म्हणजे सायली माझी आश्रमातील लहानपणीचीच मैत्रीण आहे की नाही. तर कुसुम म्हणते, अजिबात
नाही. कुसुमचा शब्द ऐकताच सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कुसुम म्हणते, म्हणजे मी उशिरा आले ना, तर मी इथे थांबते की. याच्यावरती रविराज म्हणतात, मला असं वाटतंय की आत्ता सायलीसोबत सगळ्यात महत्त्वाचं थांबणं म्हणजे अर्जुनचं गरजेचं आहे. अर्जुन सायलीची काळजी तर घेईलच, पण सुरक्षेच्या दृष्टीने पाहत असता अर्जुनलाच तिकडे थांबणं आवश्यक आहे. त्यामुळे मला असं वाटते बाकी सगळ्यांनी जरी घरी गेलं ना तरीसुद्धा चालेल, पण अर्जुनने इथे ठामपणे थांबलं पाहिजे. रविराजांचं म्हणणं सगळ्यांनाच पटतं की अर्जुन इथे थांबणं हे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आणि बाकी सगळ्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आता अर्जुन थांबून बाकी सगळे घरी जाण्यासाठी निघतात. निघता सगळेजण अर्जुनला काळजी घे, आता टेन्शनचं काही नाही असं सांगतात. रविराज सुद्धा म्हणतात, अर्जुन टेक केअर असं म्हणत रविराज निघतात. कल्पना सांगते, बाळा मी तुझ्यासाठी टिफिन पाठवून देते, सायलीची काळजी घे, स्वतःची काळजी घे. आणि कल्पना निघून गेल्यावरती आता इकडे कुसुम मात्र एकटीच थांबलेली असते. मग अर्जुन येतो आणि म्हणतो, कुसुमताई काळजी करू नका, म्हणजे मी माझी प्रॉमिसेस पाळत नाही हा तुमचा चुकीचा समज आहे. म्हणजे असेन मी चिडका, असेन मी तोंडाने फटकळ, पण मी माझी प्रॉमिसेस पाळतो. त्यामुळे सायलीची तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी आहे ना, मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन, तुम्ही बिनधास्तपणे घरी जा. असं म्हणत आता इकडे कुसुमला आश्वासन देत सायलीबद्दल कोणतीही काळजी करू नका असं ठामपणे सांगत अर्जुन तिची समजूत काढत असतो. अर्जुनचं प्रेम, अर्जुनची काळजी कुसुम पाहत असते, पण मनामध्ये असलेला राग काही कुसुमला लपवता येत नसतो. कुसुम काहीच न बोलता तिकडून निघून जाते. मग मात्र अर्जुन सायलीच्या जवळ येतो. सायली शिवाय किंवा सायली संकटात असताना घालवलेले क्षण त्याला आठवतात आणि त्याला सायलीशिवाय आपण एक क्षणसुद्धा जगू शकत नाही याची आठवण झालेली असते, याची जाणीव झालेली असते. 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधी एकदम लाईफ टाईममध्ये बदलून गेलेलं असतं हे अर्जुनला पण कळलेलं नसतं, पण त्याच्या काळजीमधून, त्याच्या जेस्चरमधून हे सगळं दिसत असतं. सायलीची काळजी घेताना अर्जुन एकदम तंतोतंत सगळ्या गोष्टी पाळत असतो. तिला वेळेवरती जेवण भरवणं, तिला उठवणं, तिची औषधं देणं, तिची काळजी घेणं, तिला जेवण भरवणं, हे सगळं काम अर्जुन मनापासून प्रामाणिकपणे आणि तितक्याच प्रेमाने करत असतो. सायलीच्या पण हा बदल लक्षात येत असतो. इकडे महिपती मात्र त्याच्या गुंडाला कॉल करत असतो आणि काम अर्धवट केल्याबद्दल जाब विचारत असतो, पण त्याचा गुंड कुठेतरी लपून बसलेला असतो, कारण महिपती शेठचं पैसे घेऊन काम न करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण हे त्याला माहिती असतं. म्हणून तो एका गोडाऊनमध्ये लपून बसलेला असतो. इकडे प्रिया, साक्षी, नागराज, राकेश आणि महिपती फोनवरती फोन त्या गुंडाला करतात, पण तो फोन उचलत नसतो, कारण त्याला जीवाची भीती असते. जर का महिपती आपल्या समोर आला तर आपल्याला नक्कीच कोथळा बाहेर काढेल आणि आपल्याला काही तो जिवंत ठेवणार नाही हे त्याला माहिती असतं, म्हणून तो फोन उचलत नसतो. इकडे अर्जुन सायलीच्या उशाशी रात्रंदिवस बसून असतो. सायलीला अर्जुनमधला हा बदल कळत असतो. अर्जुन सर इतके कसे बदलले असा विचार करत ती स्वतःशीच आता मात्र हे सगळं आठवत असते आणि आता उठण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन झोपेत असतो, पण त्याच वेळेला सायली उठत आहे हे त्याला जाणीव होते. मग अर्जुन ताबडतोब उठतो, सायलीला उठवतो, तिला पाणी देतो. आता मात्र सायली उठून बसते, पाणी पिते, औषध घेते. असं 2-4 दिवस अर्जुन तिची अगदी मनापासून सेवा करत असतो. आता मात्र सायली पूर्णपणे रिकवर होत असते. सायली बरी होत असते कारण अर्जुनची काळजी, अर्जुनचं प्रेम आणि त्याचबरोबर कल्पनाचा गरम गरम जेवण. कल्पना रोजच्या रोज गरम गरम सायलीच्या आवडीचं पथ्याचं जेवण घेऊन येत असते आणि सोबत कुसुमसुद्धा असते. इकडे आता कल्पना जेवण घेऊन येते, मग अर्जुन ते जेवण सायलीला भरवतो, पण कल्पना स्वतः भरवत असते तर अर्जुन आपल्या हाताने घेतो, कुसुमला बाजूला करतो आणि सगळ्यांच्या समोर सायलीला स्वतःच्या हाताने जेवण भरवतं. सायलीला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं, कुसुमला पण हे जरा नाटकी वाटत असतं, पण हे अर्जुनचं प्रेम असतं. तितक्यात डॉक्टर येतात, सायलीच्या सगळ्या फाईल चेक करतात. अर्जुनला टेन्शन येतं. कल्पना अर्जुनकडे पाहते आणि काय रे अर्जुन, काय रिपोर्ट असतील? अर्जुन डोळ्यानेच मम्मा शांत हो, सगळं चांगलं असेल असं सांगत असतो. मग डॉक्टर रिपोर्ट पाहतात आणि म्हणतात, मिस्टर अर्जुन सायलीची रिकव्हरी व्यवस्थित होत आहे. असं म्हटल्यावरती अर्जुनच्या चेहऱ्यावरती लगेच आनंद येतो. सायली पण खुश होते. पण डॉक्टर पुढे सांगतात, जरी रिकव्हरी होत असली तरी त्यांची जखम अजून भरायला पाहिजे, त्यामुळे घरी नेल्यावरती तुम्ही त्यांची सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घ्या. अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीला डिस्चार्ज मिळणार म्हणून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि डायरेक्ट जाऊन तो सायलीला मिठी मारतो. आता हे सगळं कुसुम आणि सायली या दोघींना ऑकवर्ड वाटत असलं तरी बाकी कुणालाही ऑकवर्ड वाटत नाही, कारण सायलीचं अर्जुनवरील प्रेम हे
सगळ्यांनी या एका दिवसामध्ये पाहिलेलं असतं. सायली अर्जुनच्या या प्रेमाने अगदी भारावूनच जाते आणि सर नक्की काय असं वागतायत हे तिला कळतच नसतं. मग मात्र अर्जुन सायलीला घेऊन घरी यायला निघतो. सगळेजण घरी येतात तर आता विमल येते आणि म्हणते, एक मिनिट, सगळ्यांनी इथेच थांबा. ती सायलीची दृष्ट काढते आणि सायलीला गुलाबाचं फूल देत म्हणते, या फुलासारख्या टवटवीत राहा, कधीच कोमेजून जाऊ नका सायलीताई. सायली म्हणते, विमलताई आता रडायचे दिवस गेले बरं, कुणीही रडायचं नाही, मी ठणठणीत बरी होऊन आले की नाही. कल्पना म्हणते, हो तर आता कुणीही रडायचं नाही, चला बरं सगळ्यांनी आत चला. असं म्हणत सायलीचं स्वागत करत विमल तिला आत घेते. पूर्णाची पण हे सगळं पाहत असते. सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सायली अखेर घरी आलेली असते. अर्जुन तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आणि कल्पना म्हणत असते की सायलीला आपण खालच्या बेडरूममध्ये शिफ्ट करूया, पण अर्जुन कुणाचंही ऐकत नाही. सायली फक्त आणि फक्त आमच्याच रूममध्ये राहणार असं म्हणत तो सायलीला घेऊन वरच्या रूममध्ये जात असतो. सायलीला चढायला त्रास होत असतो, पण अर्जुनने आपला हट्ट पूर्णच केलेला असतो. इकडे आता प्रिया सांगत असते रविराजला, बघितलंत ना अर्जुनचं सायलीवरचं प्रेम, बघितलंत ना, सायलीने माझ्या आयुष्यात आल्यामुळे अर्जुन माझ्यापासून हिरावून घेतला. रविराज म्हणतात, हो बाळा मला सगळं कळतंय, पण तू मनातून हे सगळं काढून टाक, अर्जुन तुझं नाही आहे हे मनाला समजावून टाक. तोपर्यंत इकडे सायली रूममध्ये आलेली असते आणि तिला उठताना त्रास होतो. तिचा तोल जात असतो तर अर्जुन येतो, तिला सावरतो आणि तिला पकडतो आणि नेमकी कुसुम त्याच वेळेला वरती येते आणि समोरचं दृश्य बघून कुसुम गैरसमज करून घेते आणि म्हणते, सायली असं मोठ्याने ओरडते. दोघं जण कुसुमकडे पाहतच बसतात.